वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी चाललेला असणारा 17वा अध्याय, त्यातला असणारा मागे किंवा कालच्या पाठामध्ये 8, 9, 10 कुठल्या प्रकारचा आहार युक्ता आहार विहारस्य सांगितले. कशा प्रकारे आहार घ्यावा, कारण आहाराचा असणारा जो काही विभाग आहे त्याचा असणारं सार जे आहे, या साराने काय बनतं तर आमचं अंतःकरण मनबुद्धी जे आहे हे सगळं त्याद्वारे बनत असतात. म्हणून ज्यामुळं आहार जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत आहार शुद्ध सत्व शुद्धी सांगितलं. आणि त्यानंतर सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः सांगितलं. एकदा संपूर्ण ग्रंथी शुद्ध झाल्यानंतर काय जो मोक्ष आहे हा तुम्हाला अत्यंत सहज प्राप्त होणार आहे. आणि म्हणून साधकाच्या जीवनामध्ये जो आहार आहे हा आहार जो आहे अत्यंत महत्त्वाचा सांगितला. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी 3 प्रकारचे आहार सांगितले की कोणता सात्विक, कोणता राजसिक आणि कोणता तामसिक. त्यातला राजसिक आणि तामसिक जो आहार आहे त्याचा त्याग करायचा आहे, आणि जो सात्विक आहार आहे तो सात्विक आहार आपण ग्रहण करायचा. आणि अशा प्रकारे आहार विहाराचं सांगितल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा काय सांगतायत, 3 प्रकारचे यज्ञ. पुन्हा त्याच्यामध्ये काय सांगितलं, 3 प्रकारच्या यज्ञामध्ये सात्विक यज्ञ कोणता, कारण नित्य यज्ञता आहे. पंचयज्ञ अनुष्ठान आपल्याला सांगितलं. नित्य यज्ञाचं अनुष्ठान म्हणजे आपण काय म्हणतो, पंचमहाभूत यज्ञ आपण त्या ठिकाणी करतो. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि अतिथीयज्ञ, अशा प्रकारचे जे यज्ञ आहे. आणि यज्ञाचा असणार संबंध, यज्ञ म्हणजे काय, देवता उद्देशेन हविर्त्याग, त्यागाची असणारी प्रक्रिया म्हणजे यज्ञ. आणि म्हणजे अशा प्रकारचे हे जे यज्ञ आहेत हा आपला काय, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य म्हणून दररोज सांगितलंय. काही जरी झालं तरी यज्ञ जे आहे हा अहरसंध्या उपासित यावं जीवम अग्निहोत्रम जुहुयात, म्हणून प्रतिदिन अग्निकार्य सांगितलं. बाकी काही नाही झालं तरी दररोज काय केला पाहिजे, ती जी आहे एक आहुती, त्या ठिकाणी तो छोटासा यज्ञ प्रज्वलित करून त्यामध्ये एक का होईना तुपाची आहुती संहिता त्या तुपामध्ये बुडून एक तरी आहुती द्यायची. यत्ते अग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासम, यत्ते अग्ने वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासम, यत्ते अग्नि हरस्तेनाहं हरस्वी भूयासम इत्यग्नि उपस्थाय मानस्तोके वगैरे वगैरे. की अशा प्रकारे दररोज ते अग्निकार्य, संध्यावंदना, पूजा हा दररोज आहे, नित्यविधी आहे, नित्य दररोज केलाच पाहिजे. अकरणे प्रत्यवाय, हा शास्त्र म्हणता हा जर विधी केला नाही तर प्रत्यवाय दोषाची प्राप्ती होते. आणि तो प्रत्यवाय दोष प्राप्त होऊ नये म्हणून हा यज्ञ, म्हणून संध्या, म्हणून पूजा दररोज. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आज आम्ही इकडे गेलो, आज ट्रिपला गेलो म्हणून एक्सक्यूज झाला, काही नाही, एक्सक्यूज नाही. नित्यकर्म, नित्यकर्म करणंच आहे तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये असणार काय, हा यज्ञ हा सुद्धा काय त्याच्यामध्येच असल्यामुळे अग्निकार्य आदी त्याच्यामुळे असल्यामुळे पुन्हा त्या प्रकारचे कोणता यज्ञ श्रेष्ठ दर्जाचा, कोणता सात्विक यज्ञ, कोणता राजसिक आणि कोणता तामसिक, त्यातला काय केला पाहिजे, पुन्हा सात्विक दर्जाचा जो आहे तो सात्विक दर्जाचा यज्ञ कुठल्याही फलाची आकांक्षा न ठेवता जो आपण त्या ठिकाणी यज्ञ करतो, काय नित्यकर्म आहे मला केलंच पाहिजे या भावनेने, कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता. अपेक्षा ठेवली की राजसामध्ये गेला तो. च्या बदल्यात प्रत्युपकारार्थम, त्या बदल्यामध्ये मला एवढं पाहिजे, मी एवढं हवन करेल, ज्या हवनाने मला ही देवता प्रसन्न होईल, ते काय परस्परम भावयंत सांगतात. त्याचं विश्लेषण मागे केलं भगवंताने की ते सगळे जे यज्ञ आहे परस्परम भावयंत, तुम्ही ज्या बदल्यात भगवंताला देता त्या बदल्यात भगवंत तुम्हाला देतो. त्या अनुषंगाने असणार ते सर्व यज्ञ राजसिक दर्जाचे सांगितले. मग सात्विक कुठल्याही प्रकारची मनामध्ये फलाची आकांक्षा न ठेवता माझं हे असणारं नित्यकर्म आहे, त्या नित्यकर्माच्या अनुषंगाने मला हे कर्तव्य आहे, या अनुषंगाने जो यज्ञ होतो त्याला सात्विक दर्जाचा यज्ञ असं सांगितलं. तो 11व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितला. काय म्हणतात 11व्या श्लोकातून, अफलाकांक्षिभिर्यज्ञः विधि दृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः
समाधाय सात्विकः अभिसंधाय तुम्हाला काय अफलाकांक्षीभिर. अफलाकांक्षीभिर म्हणजे कुठले फलाची आकांक्षा मनामध्ये मला एवढंच प्राप्त झाले तेवढंच प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या फलाची आकांक्षा न करता स्वतः सुद्धा यजन आणि याजन जो करणार आहे त्या ठिकाणी पुरोहित असेल आणि यजमान म्हणजे आपण करणारा पुरोहित करून घेणारा या दोघांच्या मनामध्ये किंवा स्वतः तो नाही स्वतः करत असेल शास्त्रविद असेल स्वतः करत असेल तर त्याच्या मनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारच्या फलाची आकांक्षा न करणारा. त्यानंतर काय यह विधिदृष्टो यज्ञ कशाने त्यानंतर शास्त्राच्या अनुषंगाने शास्त्राने ज्याप्रमाणे सांगितलं मला वाटलं आता आपण पाहतो अनेक ठिकाणी मोठमोठ्याला असा यज्ञ केला आणि तसा यज्ञ केला पण तो शास्त्रदृष्टी आहे का शास्त्र प्रमाणित आहे का त्याच्यामध्ये ते काय 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 जे सांगितलेलं आहे कुठे काय करायचं कसं उपस्तरण आहे काय आहे परिसंबोधन कसं आहे हे सगळ्या ज्या गोष्टी शास्त्राने त्या ठिकाणी सांगितल्या त्या शास्त्रा मर्यादेमध्ये राहून त्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर त्याचं असणारं फल तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे विधिदृष्ट म्हणजे यात विधिदृष्ट म्हणजे शास्त्राने जसा ज्याप्रमाणे सांगितलेला आहे त्याप्रमाणे जो यज्ञ आपण करतो शास्त्राच्या विधीने युक्त दुराचम्य आचम्य नाही दुराचम्य 2 वेळा आचमन करा प्राणायामन करता त्यानंतर प्राणायाम करा त्यानंतर बाकी इतर काय गंधलेपन असेल भस्मधारण असेल पुन्हा दुराचम्य त्यानंतर आरंभ अशा प्रकारे जे काही विधी आहे शास्त्राने सांगितलं त्या सर्व शास्त्राच्या नियमाच्या मर्यादा पालन करून कुठल्याही प्रकारचे मनामध्ये आकांक्षा फलाकांक्षा न ठेवता यष्टव्य मनः अशा प्रकारचा जो यज्ञ काय हा केलाच पाहिजे. यष्टव्य म्हणजे हे काय माझं नित्यकर्म आहे मनामध्ये त्याच्यामध्ये मला एक्सक्यूज नाही करू का नको मग आज असंच आहे आज पाऊस जास्त आहे आज ऊन जास्त आहे आज करायला नको असं यष्टव्य तुम्ही कुठल्याही प्रकारचे मला हा अवश्य केलाच पाहिजे माझं हे नित्य कर्म आहे अशा प्रकारे मला हा नित्य केला पाहिजे. आणि मनस्समाधाय मनाचं समाधान तर केल्यानंतर काय मनाला एक प्रकारची असणारी सात्विक ऊर्जा सात्विक समाधान जे आहे अशा भावनेने जो केला जातो त्याला आपण काय सात्विक यज्ञ असं म्हणतो. म्हणजे काय कुठल्या प्रकारच्या फलाची अपेक्षा न करता हे माझं नित्यकर्म आहे अशी भावना ठेवून जो शास्त्राच्या विधीच्या अनुकूल असून की ज्याद्वारा जो केल्यानंतर काय मनाला एक प्रकारचं सात्विक समाधान लाभतं. जे नित्यपूजा करतात पूजा केल्याने काय मिळतं अर्धा तास 1 तास दररोज बसायचं आचमन करा हे करा पुरुष सूक्त म्हणा श्री सूक्त म्हणा अथर्वशीर्ष म्हणा हे सगळं म्हणायला 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. काय मिळतं त्यातनं समाधान. जे नित्य पूजा करतात 1 तास असो अर्धा तास असो 10 मिनिट असो पण त्याने काय प्राप्त होतं ते केल्यानंतर मनाला काय ते सात्विक समाधान प्राप्त होतं. ते सात्विक समाधान महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि मग काही गडबड असेल आणि मग कुठे तो निघाला कामाच्या व्यापात ह्याच्या मापात मग काय होतं आपण म्हणतो मला दिवसभर काय लागलं हुरूर लागली का मी सकाळी पूजा नाही केली म्हणजे ते समाधान जे आहे ते समाधान त्याला प्राप्त झालं. म्हणून काय ते नित्य केलं पाहिजे मनाच्या समाधानाकरता. म्हणून ते सांग मनस्समाधाय या ठिकाणी मनस्समाधाय म्हणजे मनाचं समाधान करून त्याच्यापासून मनाला एक सात्विक दर्जाचं समाधान प्राप्त झालं. म्हणजे फार मिळणारे म्हणून असं समाधान नाही मला एवढं मिळालं तिथनं पण समाधान आहे परंतु या ठिकाणी जे समाधान आहे हे समाधान कसलं आहे ते या ठिकाणी असणारं समाधान सात्विक दर्जाचं आहे. कुठल्या प्रकारच्या फलाच्या आकांक्षा न करता शास्त्र दृष्टीने युक्त आणि केलं पाहिजे ह्या भावना ठेवून म्हणा जो यज्ञ केला जातो त्याला कोणता म्हणतात अशा असणारा यज्ञ या ठिकाणी सात्विक दर्जाचा यज्ञ असा म्हटला जातो. पवाचार्य काय म्हणतात अफल येते अफलाकांक्षिभिः अफलार्थिभिः यज्ञ विधिदृष्टः
शास्त्रचोदनादृष्ट्याः यः यज्ञः युज्यते निवर्तते यष्टव्यम् एव इति यज्ञस्वरूप निवर्तनमेव कार्यमिति मनः समाधाय न अनेन पुरुषार्थो मम कर्तव्यः इत्येवं निश्चित्य स सात्विकः यज्ञ उच्यते. अशा प्रकारे काय म्हणतात की अशा प्रकारे अफलाकांक्षी म्हणजे काय, फलाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून अथवा जो स्वतः असेल, म्हणून यजन याजन, तो पुरोहित पण स्वतःच असेल, यजमान सुद्धा स्वतःच असेल, तोच करणार आहे. आणि करत असताना मनाचं समाधान, कुठल्याही प्रकारचे अपेक्षा नाही, हे केल्यानंतर मला अमुक मिळणार तसं काही अपेक्षा न ठेवता विधिदृष्ट शास्त्र विधीने युक्त, शास्त्राने जसं सांगितलं, जे जे प्रत्येकाची विधी सांगितली शास्त्राने, कधी काय केलं पाहिजे, कधी काय केलं पाहिजे, काय झाल्यानंतर काय केलं पाहिजे, पुण्यवाचन कधी केलं पाहिजे, गणपती पूजन कधी केलं पाहिजे, नांदी श्राद्ध कधी केलं पाहिजे, मुख्य देवता पूजन कधी केलं पाहिजे, अंगदेवता पूजन कधी केलं, हे सगळं ते शास्त्राने विधी सगळा सांगितलं. तो सगळा यथावत विधी करून शास्त्रविधीने युक्त असलेला यज्ञ, जो यज्ञ इज्जते म्हणजे केला पाहिजे, अशा प्रकारे तो कसा केवळ यज्ञच केला पाहिजे, यज्ञाचे नुसते स्वरूपच संपादन केले पाहिजे, असे मनाचे समाधान करून केवळ मला याच्यामधून काही अपेक्षा नाही, हे माझं नित्य कर्तव्य आहे, हे मला केलंच पाहिजे, या भावनेने, त्याच्यापासून अपेक्षा काय नाही, परंतु हे मला केलंच पाहिजे अशा भावनेने काय, या यज्ञाने मला कोणताच पुरुषार्थ संपादन करायचा नाही असा निश्चय करून मला यातनं काही मिळवायचं नाही, परंतु माझं नित्यकर्म असल्यामुळे मला हा यज्ञ या ठिकाणी केलाच पाहिजे अशा भावनेने जो या ठिकाणी यज्ञ केला जातो त्याला आपण काय म्हणतो, त्याला या ठिकाणी सात्विक यज्ञ असे म्हणतात. म्हणजे सात्विक यज्ञामध्ये काय काय सांगितलं तर पहिला, कुठल्याही फलाची अपेक्षा नाही ठेवायची. दुसरं काय सांगितलं, यज्ञ जो आहे शास्त्र विधीच्या अनुषंगाने केला पाहिजे. तिसरा, आपल्याला केलाच पाहिजे या भावनेने केला पाहिजे. आणि चौथं, मनाचं समाधान त्याच्यामध्ये प्राप्त झालं पाहिजे. अशा 4 प्रकारच्या गोष्टींनी युक्त जो यज्ञ असतो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. मग राजसिक यज्ञ 12व्या श्लोकातून सांगितला. काय म्हणतात, अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैव यत इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञं विद्धि राजसम. काय म्हणतात, हे भरतश्रेष्ठ, काय हा जो यज्ञ आहे काय फलम अभिसंधाय, काय आहे तिथं सांगितलं, अभिसंधाय तू फलम म्हणजे काय, फलम अभिसंधाय म्हणजे याच्यामध्ये फलाची अपेक्षा ठेवली जाते. यत्तु प्रत्युपकारार्थम सांगितलं. परस्परम भावयन्तः सांगितलं ठिकाणी, देवान भावयतानेन ते देवा भावयन्ति वः. परस्परम भावयन्तः, की अशा प्रकारे तुम्ही देवतांचं पूजन करता आणि त्या अनुषंगाने देवता प्रसन्न होऊन तुमच्या ज्या असतील मनोरथ पूर्ण करतील. अशा प्रकारे परस्परम भाव, हा परस्परम भावयंत हा जो यज्ञ आहे हा राजसिक दर्जाचा या ठिकाणी सांगितला. की अशा प्रकारे मनामध्ये फलाची, मी शतचंडी करतोय, मी महागणेश यज्ञ करतोय, मी महारुद्र याग करतो, त्या बदल्यामध्ये हे झालं पाहिजे, त्या महालक्ष्मी लक्ष्मीनारायण यज्ञ करतो आहे, त्याच्याबद्दल मला एवढी लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न झाली पाहिजे. अशा प्रकारे जो यज्ञ आहे मनामध्ये फलाची आकांक्षा ठेवून जो यज्ञ केला जातो कसा, आणि काय मनामध्ये फळाची अपेक्षा ठेवून दंभार्थमपि, काही आहेत की काय केवळ दंभासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, इव्हेंट मॅनेजमेंट. आजकाल काय झालंय आपल्याकडे, आजकाल नवीन सगळा जो परमार्थ जो आहे आपला हा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये गेलेला आहे. की स्वतःसाठी नाही, अलग लक्षात, दुसऱ्यासाठी मी एवढं हे केलं, मी तेवढं ते केलं, मी एवढा मोठा यज्ञ केला, मी एवढा मोठा सप्ताह केला, मी एवढं मोठं हे केलं, फक्त कशासाठी तर केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. त्यातनं प्राप्ती काही नाही. स्वतःला आध्यात्मिक ज्याला आपण म्हणतो शांती, कशा अध्यात्म विद्या सांगितली. स्वतःला माझा काय फायदा आहे, लोक मस्त म्हणतायत की छान झालं, एवढं दिलं तेवढं दिलं, एवढा भारी हे आणलं तेवढा भारी ते केलं, सगळं ठीक आहे. कोणासाठी तर मग प्रत्येक गोष्टीचा विचार जो आहे, प्रत्येक गोष्टीचा विचार मग दुसरा काय म्हणेल या अनुषंगानेच चालतो. विचार काय पाहिजे, जो परमार्थिक मनुष्य आहे त्याने माझं समाधान सात्विक दर्जाचं समाधान, म्हणजे त्यातनं काही राजसिक नाही, समाधान म्हणजे सात्विक चित्तशुद्धीला
ती असणारी वस्तू जी आहे, ते असणारं जे कार्य आहे, ते अनुष्ठान जे आहे ते सात्विक दर्जाचं असतं. परंतु हा राजसिक कसा सांगितलाय? हा राजसिक मनामध्ये फळाची इच्छा ठेवतोय, त्यानंतर दंभार्थ मग त्याच्यामध्ये दुसऱ्यांना दाखवण्याच्या उद्देशाने जे यजन केले जाते त्याला काय म्हणतात? राजसिक यज्ञ असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या. राजसिक यज्ञामध्ये काय तर मनामध्ये फळाची इच्छा ठेवतोय, आणि दुसरं दंभ. त्याच्या मनामध्ये काय दंभ आहे, कुठल्याही प्रकारचा असं केलं तसं केलं, याला दाखवेल त्याला दाखवेल, अशा प्रकारचा जो यज्ञ आहे हा राजसिक दर्जाचा यज्ञ या ठिकाणी सांगितला. अभिसंभायते अभिसंधायतु उद्दिश्य फल दंभार्थम अभिच यैव यत इज्जते फलश्रेष्ठतम यज्ञ विद्य राजसम. काय म्हणतात? फलाच्या उद्देशाने काय व दंभासाठी, म्हणजे लोकांनी आपल्याला धार्मिक म्हणावे या हेतूने, फलाच्या उद्देशाने. पहिला तर फलाचा उद्देश आहेच, परंतु दुसरं काय, लोकांनी मला धार्मिक म्हणलं पाहिजे असे पण बरेच. गतानुगतिक हा लोका सांग, मला धार्मिक म्हणलं पाहिजे, मला अमुक पारमार्थिक म्हणलं पाहिजे, मला हे म्हणलं पाहिजे, मग ते म्हणलं पाहिजे, म्हणून काय करणारे यज्ञ करणारे जे आहेत, म्हणून लोकांनी आपणाला धार्मिक म्हणले पाहिजे या उद्देशाने जो यज्ञ केला जातो तो राजसिक दर्जाचा यज्ञ. त्यानंतर आता तामसिक काय? तामसिक म्हणजे अत्यंत सगळ्यात पहिलं काय? विधिहीनम दृष्टान्नम. कळलं? विधीच नाही त्याला कुठला, त्याला जसं वाटेल तसं कधीही करायला सुरुवात करते. नंतर असृष्टान्नम, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नदान करणार नाही. मंत्रहीनम दक्षिणम, मंत्र नाही, दक्षिणा नाही, काही नाही. श्रद्धा विरहितम, श्रद्धा सुद्धा नाही. अशा प्रकारचा जो यज्ञ आहे तो तामसिक दर्जाचा या ठिकाणी सांगितला. 13व्या श्लोकाच्या माध्यमातून विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसं परिचक्षते. विधिहीनम सुष्टान्नम, विधिहीनम कुठल्याही प्रकारचा शास्त्रोक्त विधी. सात्विकमध्ये शास्त्राच्या विधीनीच करणार आहे, राजसिकमध्ये पण शास्त्र विधीनी करतोय, परंतु फलाकांक्षा आहे. सात्विकमध्ये फलाकांक्षा नाहीये, परंतु इथं काय शास्त्रविधीच नाही. शास्त्रविधी उत्सृज्य, शास्त्राचा जो विधी आहे तो विधी सोडून नंतर कशासाठी आहे? शास्त्र ही विधिहीनम. विधिहीनम म्हणजे शास्त्रोक्त विधी सोडून. असृष्टान्न म्हणजे ज्या यज्ञामध्ये यज्ञ झाल्यानंतर मग काय पुन्हा दानादी सांगितलं आहे. अन्नदान, भूदान, हे दान, ते दान, गोदान, अनेक प्रकारचे दान सांगितले. त्यामुळे प्रामुख्याने अन्नदान सांगितलं. हे झाल्यानंतर पंगत भोजन असावं, मग ते अन्नदान आहे. ते अन्नदान सुद्धा त्याच्यामध्ये केलं नाही, फक्त स्वतः एकटाच बसला. काय 4 आहेत त्यांना घेतले, तो यज्ञ केला. त्याच्यामध्ये मंत्र नाही, शास्त्र नाही, काही नाही, अन्नदान नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. असं असृष्टान्न म्हणजे ज्या यज्ञामध्ये अन्नदान केलं जात नाही. त्यानंतर मंत्रहीनम, मंत्र सुद्धा नाही. काहीतरी आपलं काहीतरी त्याला जे वाटतं तेच आपलं म्हणतोय, ते काय म्हणतोय त्याचं त्यालाच माहिती नाही. असे सुद्धा अनेक महाभाग आहेत. अलग लक्षात की काय करतायत ते त्यांनाच माहिती आहे. आणि त्यांनी हजारो लोक जे आहेत ते आपल्या बरोबर घेतलेली आहेत. त्यांचे अनेक मोठा शिष्य संप्रदाय करून ठेवलेला आहे. पण ते काय करतात ते त्यांना पण माहिती नाही आणि त्यांच्या शिष्यवर्गाला पण माहिती नाही. असे जे आहेत अशा प्रकारचे हे काय सगळे मंत्रहीनम, कुठल्याही प्रकारच्या मंत्राने असं वाटलं म्हणून करतो, शास्त्रविधी नाही, काही नाही, काही नाही, अशा प्रकारचे जे मंत्रहीनम. अदक्षिणम, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दक्षिणा जी आहे ती दान, प्रतिग्रह, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह आणि यजन आणि याजन हे षटकर्म मुख्य सांगितले. की दान पण दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे, आणि प्रतिग्रह देणं आणि घेणं दोन्ही झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी काय याच्यामध्ये काहीच होत नाहीये, देणं पण नाही घेणं पण नाहीये. म्हणून अशा प्रकारचा जो आहे अदक्षिण म्हणजे दक्षिणा रहित, कुणालाही काय द्यायचं म्हणून नाही त्याच्यामध्ये, अशा प्रकारचा जो आहे. नंतर श्रद्धा विरहितम, श्रद्धा शून्य आहे त्याच्यामध्ये, केलाच पाहिजे असं जे म्हणतो आपण सात्विक भाव जे आहे हे केल्यानंतर या उद्देशाने हे देवता माझ्यावर प्रसन्न होईल किंवा काय जी भावना आहे सात्विक दर्जाची ती काही भावना त्याच्यामध्ये नाही. अशा प्रकारचा यज्ञ त्याला तामसिक यज्ञ असं म्हणतात. कोणतं काय सांगितलं? पहिलं सांगितलं विधिहीन म्हणजे कुठल्याही प्रकारचा शास्त्राचा विधी मानत नाही, ज्यामध्ये कोणतंही अन्नदान केलं जात नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही मंत्राचं पठण केलं जात नाही, ज्याच्यामध्ये कुठलीही दक्षिणा दिली जात नाही, अथवा ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची श्रद्धा नाही.
5 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो यज्ञ जो आहे हा त्या यज्ञाला या ठिकाणी तामसिक यज्ञ सांगितलं. राजसिक मध्ये काय सांगितलं? राजसिक मध्ये यद्यपि शास्त्र विधीनी करतोय परंतु काय करतोय? फलाची इच्छा धरतोय आणि दंभासाठी दुसऱ्यांना दाखविण्याकरता करतोय. सात्विक मध्ये शास्त्र विधीनी करतोय फक्त फलाची इच्छा मनामध्ये काही नाही, परमेश्वर प्रीत्यर्थम. हे सगळं काय आहे? नारायण समर्पितम. तदीय वस्तु गोविंदम तुभ्यमेव समर्पियते. अशा अनुषंगाने जो करतो तो सात्विक दर्जाचा. अशा प्रकारचे हे असणारे हे यज्ञाचे विभाग या ठिकाणी करून त्यानंतर काय? साधना अत्यंत महत्वाची, कायिक वाचिक आणि मानसिक. हा महत्वाचा टॉपिक साधकाच्या दृष्टीने. कशा प्रकारचे? शारीरिक, कायिक म्हणजे शरीर शुद्ध्यर्थम, शरीराचा असणारा तप म्हणजे नक्की काय केलं पाहिजे, वाचिक तप म्हणजे काय केलं पाहिजे आणि मानसिक तप म्हणजे काय, म्हणजे कायिक तप कशाला म्हणावं, वाचिक तप कशाला म्हणावं आणि मानसिक तप कशाला म्हणावं. कारण तपाची या तिन्ही प्रकारच्या तपाची शुद्धी जोपर्यंत होत नाही तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपो तप्यत सांगितलं शास्त्रात. तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी तप केलं पाहिजे. आणि अशा प्रकारची ह्या 3 प्रकारची जी तप आहेत ही 3 प्रकारची तप या ठिकाणी सांगितली. एक काय? कायिक म्हणजे शरीराने करणारं, एक वाचिक म्हणजे वाचेने म्हणजे जे आपण बोलतो त्या अनुषंगाने, आणि एक मानसिक म्हणजे मनाचा अंतःकरणामध्ये. 3 प्रकारची जी तप आहेत हे तिन्ही प्रकारच्या तपाची शुद्धी पाहिजे. म्हणून अशा प्रकारचं कोणतं वास्तविक कायिक तप आहे, कोणतं वाचिक तप आहे आणि कोणतं मानसिक तप आहे हे पुढच्या 14, 15 आणि 16व्या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. त्यामध्ये पहिला सर्वप्रथम कायिक म्हणजे शरीराने जे तप केलं जातं ते तप या ठिकाणी सांगितलं. काय बरं सांगतायत 14व्या श्लोकाच्या माध्यमातून? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरम तप उच्यते. काय सांगितलं? सर्वात प्रथम ज्या गोष्टी आहेत काय काय? देव द्विज गुरु प्राज्ञ यांचं काय केलं पाहिजे? पूजनम. ह्याच्याही जे आहेत सकाळी उठल्यानंतर देवता पूजन, त्यानंतर आपल्याला जे शिकवणारे आहेत गुरु आदी जे आहेत त्यांचं पूजन, त्यानंतर इतर विषयांचं जे ज्ञान देणारं आहेत त्या गुरूंचं पूजन, त्यानंतर प्राज्ञ म्हणजे तो ब्रह्मविद आहे असा जो महात्मा संत जे आहेत त्यांचं असणारं पूजन. हे जीवनामधला हा जो आहे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक साधकाच्या झाला पाहिजे. म्हणून पहिलं सांगितलं देव द्विज गुरु प्राज्ञ यांचं काय केलं पाहिजे? पूजन झालं पाहिजे. शौचम, शौच म्हणजे शुद्धता, स्वच्छता, क्लीननेस म्हणजे काय? आंतरिक आणि बाह्य अलग अलग. स्नानादी करून नंदलेपनादी आचमनादी हा एक झाला बाह्य शुद्धी. आणि आंतरिक म्हणजे मनामध्ये काय? मनाची असणारी शुद्धी म्हणजे मनामध्ये असणारं जे काही काम क्रोध लोभ जे आहे त्यांना काढून त्या ठिकाणी अमानित्व अधम्बित्व आदी गुणाची त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? स्थापना केली. या आंतरिक शुद्धी झाली. म्हणजे अशा प्रकारचे या दोन्ही गोष्टी शौचम, शौच म्हणजे या दोन्ही प्रकारच्या शुद्धी सांगितला. आर्जव म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये सरळपणा फार महत्त्वाचा. जीवन वक्र नसा, अलग लक्षात कसं पाहिजे? सरळ पाहिजे. म्हणून ते आर्जवांनी सांगितलं. त्यानंतर ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचार्य व्रताचं असणारं पालन त्या ठिकाणी झालं पाहिजे. नंतर अहिंसा, अहिंसा म्हणजे कुणाच्याही बद्दल मनामध्ये जे खळांची व्यंकटी सांग त्याच्यामध्ये वाईट वृत्तीचा नाश हो माऊली म्हणतो. खरं पुरुषांचा नाश हो असं नाही माऊली म्हणतो. म्हणजे काय? मनामध्ये असणारं जे अहिंसेचं व्रत आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे दुसऱ्याची हिंसा होऊ नये अशा प्रकारचं जे काही व्रत आहे त्या व्रताच्या अनुषंगाने अहिंसा, ब्रह्मचर्यम अहिंसाचं ते कोणतं? शारीरम तप उच्यते. ह्याला शारीरिक तप म्हणतात. शरीराच्या द्वारे म्हणजे कायेच्या द्वारे शरीराच्या द्वारे जे तप केलं जातं त्याला या ठिकाणी शारीरिक तप या ठिकाणी असं म्हणतात. म्हणजे हे सर्वात प्रथम महत्त्वाचं.
तसे असणारे काय म्हणतात या ठिकाणी बघू. आचार्य देवैती देवाश्च द्विजाश्च गुरवश्च प्राज्ञाश्च देवद्विजगुरुप्राज्ञाः तेषां पूजनं देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचम् आर्जवं ऋजुत्वं ब्रह्मचर्यम् अहिंसा च शरीरनिर्वर्त्यं शारीरं शरीरप्रधानैः सर्वैः एव कार्यकरणैः कर्त्रादिभिः साध्यं शरीरं तपः उच्यते पंचैते तस्य हेतवः. काय म्हणतात या ठिकाणी देव द्विज गुरु प्राज्ञ आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्यांचं काय झालं पाहिजे, पूजन झालं पाहिजे. म्हणजे पूजन झालं पाहिजे म्हणजे थोडक्यात त्यांच्याबद्दल मनामध्ये आदर भावना हिरावी. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सांगितलं सत्यबुद्ध्या अवधारणा. शास्त्र गुरुवाक्य आणि जे काही सांगत आहेत शास्त्राने जे सांगितलं आहे गुरुवाक्याच्या द्वारे जे काय सांगितलं याच्याबद्दल काय सत्यबुद्ध्या अवधारणा पाहिजे. ते सत्यच सांगतायत त्याने काय माझा उद्धारच होणार आहे अशा प्रकारची भावना जी आहे मनामध्ये निर्माण होणारी आहे ती भावना. सा श्रद्धा कथिता सद्भी, त्याला श्रद्धा सांगितली. यया वस्तू उपलब्धते, त्या श्रद्धेचा उपयोग काय, त्याचं फलप्राप्ती काय. यया वस्तू उपलब्धते, त्या श्रद्धेने तुम्हाला ती जी वस्तू आहे म्हणजेच काय परमेश्वराचं असणारं प्राप्तव्य ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी होणार. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून त्यांच्याबद्दल असणारी आदर भावना शास्त्र गुरु देव द्विज यांच्याबद्दल मनामध्ये जी आदर भावना रिस्पेक्ट तेच पूजन या ठिकाणी. म्हणून देव द्विज गुरुप्राज्ञ यांचे पूजन. शौच, शौच म्हणजे शुद्धता. शुची किती दोन प्रकारची, शुचिर्भूतपणा प्रधानता म्हणजे मगाशी सांगितलं बरे आंतरिक मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार न येणे साधकाच्या जीवनामध्ये. त्याचं हे वाटोळं झालं पाहिजे, त्याचं हे झालं पाहिजे, त्याचं ते झालं पाहिजे असं झालं काही नाही. आणि बाह्य शुद्धी म्हणजे स्नान आदि आचमन गंधधारण भस्मधारण आदी माला धारण आदी हे जे आहे हे बाह्य शुद्धी. या दोन्ही प्रकारच्या शुद्धी जीवनामध्ये त्याच्या पाहिजे. त्यानंतर त्या म्हणून शौच म्हणजे दोन्ही प्रकारचा शुद्धी शुचितीपणा. त्यानंतर आर्जवम सरळपणा, अंतःकरणाचा सरळपणा. वचस्येकम मनस्येकम कर्मण्येकम महात्मनः सांगितलं. कायिक वाचिक मानसिक मध्ये काय आहे तो सरळ आहे. अलग लक्षात जे मनामध्ये असेल तेच वाचेवरील, जे वाचेवरील तेच कर्म करेल. तो कोण सांगितला, तो साधू सांगितला. त्याचं सर्व काय धुवून गेलेलं आहे, काही मनामध्ये किलमिश नाही. आणि कायिक वाचिक मानसिक मध्ये ज्याचं काय भिन्नता आहे मनामध्ये के बोलले करेले तो दुरात्मना सांगितला, तो वाईट आत्मा. म्हणून मग काय केलं पाहिजे या ठिकाणी आर्जव म्हणजे जो साधक आहे साधकाच्या जीवनामध्ये सरळता पाहिजे, सरळपणा त्याच्या जीवनामध्ये पाहिजे. अशा प्रकारचे तो कोण आहे, तो या ठिकाणी ज्याच्या जीवनामध्ये सरळपणा आहे तो या ठिकाणी सांगितला आर्जवम या शब्दाने. आर्जवम अंतःकरणाचा सरळपणा. ब्रह्मचर्य म्हणजे व्रतस्थ राहणे, इंद्रिय निग्रह. ब्रह्मचर्य म्हणजे काय, हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय जे आहे त्यांच्यावर निग्रह पाहिजे, इंद्रिय निग्रह पाहिजे. ती म्हणतील इकडे जायचंय तिकडे जायचं, हे करायचं ते करायचं, काही नाही हेच करायचंय. परांजिखानी व्यतृण स्वयं तस्मात् परांग पश्यति नांतरात कश्चित धीर एखादा आत्मान ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतत्व इच्छन. एखादाच कोणीतरी त्या परमेश्वराची इच्छा करून काय आवृत्त चक्षु होतो म्हणजे अंतर्मुख होतो. कशासाठी होतो तर अमृतत्व इच्छन, अमृतत्वाची प्राप्ती करण्यासाठी एखादाच कोणीतरी काय होतो आवृत्त चक्षु या ठिकाणी होतो. आणि मग त्याकरता काय केलं पाहिजे, इंद्रिय निग्रह. इंद्रिय जे आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मनबुद्धी जे आहे त्याच्यावर काय पूर्ण कंट्रोल त्याचा झाला पाहिजे. त्यानंतर त्या व्रतस्थ राहणे म्हणजे ते ब्रह्मचारी म्हणजे इंद्रिय निग्रह. अहिंसा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सर्वांबद्दल मनामध्ये वासुदेव सर्वम, हे सर्व जे काय आहे जगत हे वासुदेवच आहे, सर्वांचा असणारा आत्मा. विद्या विनय संपन्न ब्राह्मण एक वगैरे जे काय हा आत्मा जो आहे त्यामध्ये सर्व चराचर सृष्टीमध्ये एकच नारायण अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्यम नारायण स्थितः. या न्यायाने सर्वत्र एकच नारायण व्याप्त झालेला आहे, ही आहे असणारी भावना. आणि म्हणून काय होईल, त्या आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यति योगी सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. की अशा प्रकारे मला हे केल्यानंतर ज्याप्रमाणे मला सुखदुःख होईल त्याचप्रमाणे
ही घटना त्या प्राण्याशी केल्यानंतर त्याला सुद्धा सुखदुःख होईल, अशा प्रकारची असणारी भावना मनामध्ये ठेवून प्रत्येक प्राणीमात्राशी जो व्यवहार करतो तो या ठिकाणी सांगितलं. तोच या ठिकाणी प्राण्यांना पीडा न देणारा, तोच म्हणजे अहिंसेचं व्रताचं पालन करणारा आहे. या सर्वांना शरीरम, शरीराच्या योगाने होणारे म्हणजे शरीर ज्यामध्ये मुख्य आहे अशा देहेंद्रिय म्हणजे हे सगळं जे आहे कशा शरीराच्या योगाने झालं पाहिजे. काय काय झालं पाहिजे? देव द्विज गुरु प्रार्थना यांचं पूजन, शौच, नंतर आर्जव, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, या ज्या 5 गोष्टी सांगितल्या या सगळ्या काय काय या शरीराच्या द्वारे होतात. म्हणून शारीरम, शारीर म्हणजे शरीराच्या योगाने होणारे म्हणजे शरीर ज्यामध्ये मुख्य आहे अशा देहेंद्रियांनी करता, करण इत्यादिकांकडून साध्य होणारे जे तप त्याला शारीरम तप असे म्हटले आहे. पंचैते तस्य हेतव, हा पंचैते तस्य हेतव म्हणजे कुठे 18व्या अध्यायात नाही. काय? अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाच पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम सांगितलं. एखादी कुठलीही क्रिया करायची असेल तर या 5 गोष्टी सांगितल्या. अधिष्ठान, कर्ता, नंतर करण, विविध चेष्टा आणि दैवम, या 5 गोष्टीची एकत्रितता झाल्यानंतर एखाद्या कार्याची सिद्धी होते. तेच या ठिकाणी सांगितलं. पंचैते तस्य हेतवा, हे 5 गोष्टी ज्या आहे, अधिष्ठान म्हणजे शरीर, अधिष्ठानं तथा कर्ता, कर्ता म्हणजे त्या ठिकाणी असणारा प्रकृती संपूर्ण क्रिया करत असताना सुद्धा मी करतो ही भावना निर्माण ज्यावेळेस होते त्यावेळेस तो काय त्या कर्माचा कर्ता होतो. कर्ता, त्यानंतर कर्ण म्हणजे असणारे पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मनबुद्धी ही असणारी संपूर्ण ती कर्ण म्हणजे कर्णाची साधनामधली इंद्रिय, विविध चेष्टा म्हणजे असणाऱ्या अनेक प्रकारच्या चेष्टा क्रिया, आणि दैवम म्हणजे त्या ठिकाणी असणारे संस्कार. आपण ज्या ज्या प्रकारचे संस्कार आपल्यावर असतात त्या त्या अनुषंगानेच क्रिया करतो, अथवा ज्या ज्या प्रकारच्या क्रिया करतो त्या त्या प्रकारचे संस्कार आपल्या अंतःकरणावर. अशा प्रकारे हे जे 5 आहेत हे 5 काय सांगते? दैवम जैवात्र पंचमम, या 5 गोष्टींनी एखादी काय होती क्रिया सिद्ध होत असते. आणि म्हणून मनुष्य शरीर, वाक, मन यांनी जे जे आरब्ध होतो त्या प्रत्येकाला अधिष्ठान करता इत्यादी 5 हेतू अवश्य लागतात असे भगवंत पुढे हे सगळा ही गोष्ट 18व्या अध्यायामध्ये पुढे अधिक स्पष्ट या ठिकाणी करते. आणि म्हणजे अशा प्रकारे मग कायिक म्हणजे शरीराच्या द्वारे होणारं तप जे आहे, शरीराच्या द्वारे होणारं तप कशाला म्हणायचं? तर थोडक्यात ज्याच्यामध्ये देव द्विज गुरु प्राज्ञ यांचं पूजन, त्यांच्याबद्दल असणारी रिस्पेक्टिव्ह मनामध्ये आदर भावना, त्यानंतर पूजनम शौचम, दुसरं आर्जवम, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, या 5 गोष्टींचा ज्याच्यामध्ये समाविष्ट होतात त्याला काय ठिकाणी सांगितलं? त्या ठिकाणी शारीरम तप सांगितलं. त्यानंतर वाचिक तपाचं सांगितलं. वाचिक म्हणजे वाचेच्या द्वारे कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, हे जे आहे ते तप कोणतं ते सांगतात. काय म्हणतात ते तप सांगतात. वाचिक तप म्हणजे अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत स्वाध्यायाभसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. वाङ्मय तप म्हणजे कोणतं? म्हणजे वाणीच्या द्वारे, शब्दाच्या द्वारे, मुखाच्या द्वारे जे तप करतात ते कोणतं? तर पहिलं ते सांगितलं यत तप. का? अनुद्वेगकरम वाक्यम, की आपण जे बोलत आहोत ते कसं पाहिजे? दुसऱ्याच्या मनामध्ये आला एकदम रुक्ष, दुसऱ्याच्या मनामध्ये दुःख उत्पन्न करणारं जे आहे ते आपल्या बोलण्याने दुसऱ्याला काय दुःख होऊ नये. काही काही लोकांना तशी बोलण्याची सवयच असते, ते कधी सरळ बोलत नाही. अलग असं बोलतो की आपण काय म्हणतो, लागलं, त्याचं जीवाला लागलं तो बोलून गेला, म्हणजे अशा प्रकारचंच बोलायची सवय. सरळ आर्य सरळ बोलणार, कुटीलच बोलणार. दुसऱ्याला बोलताना आपण ज्याला शुद्ध मराठीमध्ये सांगायचं तर काय टचके आणि टोमणे देतच बोलणार आला. काय तो शब्द बोलेल त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विचार करूनच दुसरा, त्याला म्हणतो आपण टोमना, बोलणार एक पण लागणार दुसरं. अशा प्रकारे त्याची जी बोलायची भाषा आहे, अशा प्रकारे बोलून दुसऱ्याचं अंतःकरण काय असावं, आपण दुःखी करून
वाचिक म्हणजे बोलताना कसं पाहिजे, म्हणजे सरळ अनुद्वेगकरम वाक्यम, दुसऱ्याला कुणालाही प्रेमाचे बोलणे आपण ज्याला म्हणतो, शुद्ध भाषा, प्रेमाने बोलावं, सरळ बोलावं. त्यानंतर कसं पाहिजे ते सत्यम प्रियम हितम, जे काय बोलतो ते सत्य बोललं पाहिजे. काही बोलायचं म्हणून बोलायचं नाही. जे काय आपण बोलणार असू, जे काही सांगणार असू, ते काय पाहिजे, सत्य पाहिजे. त्यानंतर प्रियम हितम, प्रिय पाहिजे. नंतर त्याचा हितकारक पाहिजे. नुसताच बोलत चालल्याने काय उपयोग. सत्य पण पाहिजे, त्याला ते बरं पण वाटलं पाहिजे. आणि नुसतं बरं वाटतंय म्हणून बोलायचं असं पण नाही. मग त्याच्या हिताचं पाहिजे. लौकिक पारलौकिक जे आपण बोलू त्याने त्याची लौकिक आणि पारलौकिक काय झाली पाहिजे, समृद्धी किंवा प्रगती त्याची झाली पाहिजे, अशा प्रकारचं असावं. त्यानंतर स्वाध्यायाभ्यसनम, स्वाध्यायाभ्यसनम म्हणजे यथार्थी वेदशास्त्राचे अध्ययन. काय काही कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम शास्त्र, शास्त्राने सांगितलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये शास्त्र जे आहे, स्वाध्याय आणि प्रवचन, स्वतःचं असणारं अध्ययन आणि दुसऱ्याला शिकवणं, अध्ययन आणि अध्यापन, ह्या ज्या दोन गोष्टी आहे याच्यामध्ये खंड पडता कामा नये. अशा प्रकारे स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. हे सगळं जे तप आहे हे वाणीच्या द्वारे करणारं तप या ठिकाणी आहे. काय वाणीच्या द्वारे? मग कोणकोणतं तप? सर्वप्रथम अनुद्वेगकरम वाक्यम, जे काय आपण बोलू त्याने दुसऱ्याला दुःख होता कामा नये, हे पहिलं अत्यंत महत्त्वाचं. त्यानंतर सत्यमच बोलायचं, खरंच बोललं पाहिजे. तिसरं प्रिय, म्हणजे दुसऱ्याला प्रिय वाटेल असं बोललं पाहिजे. परंतु प्रिय काही वाटेल म्हणून काही सांगायचं नाही, तर काय त्याच्या हिताचं, त्याचा लौकिक आणि पारलौकिक त्याची प्रगती झाली पाहिजे अशा अनुषंगाने. आणि त्यानंतर पाचवं स्वाध्यायाभ्यसनम चैव, म्हणजे अध्ययन आणि अध्यापन, शास्त्रविधी दररोज जे आहे त्या अध्ययन आणि अध्यापनाचं जे कार्य आहे हे आपल्या हातातून झालंच पाहिजे, मुखातून झालंच पाहिजे. हे 5 प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्याला या ठिकाणी वाङ्मय तप असं म्हटलेलं आहे. काय म्हणतात आचार्य? अनुद्वेगेति अनुद्वेगकरम प्राणिनाम अदुःखकरम वाक्यम सत्यम प्रेहितम चेत प्रिय हिते दृष्टादृष्टार्थे अनुद्वेगकरत्वादिभिः धर्मैः वाक्यम विशेष्यते. विशेषेण धर्मसमुच्चायार्थः च शब्दः परप्रत्यायनार्थं प्रयुक्तस्य वाक्यस्य सत्यप्रेहित अनुद्वेगकरत्वानाम् अन्यतमे द्वाभ्यां त्रिभिर्वा हीनता स्यादिति न तद् वाङ्मयं तपः तदा सत्यवाक्यस्येतरेषाम् अन्यतमेन द्वाभ्यां त्रिभिर्वा विहितानां वाङ्मयस्तपत्वं तथा प्रियवाक्यस्यापि इतरेषाम् अन्यतमेभ्यः द्वाभ्यां त्रिभिर्वा विहितस्य न वाङ्मयस्तपस्त्वं तथा हितवाक्यस्यापि इतरेषाम् अन्यतमेभ्यः द्वाभ्यां त्रिभिर्वा विहीनस्य न वाङ्मयस्तपः. किं पुनः तत्तपः यत्सत्यं वाक्यानुद्वेगकरं प्रियं हितं च तत् अपः वाङ्मयं यथा शान्तो वत्सः स्वाध्यायं योगं च अनुष्ठिष्ठ तथा तेष्यो भविष्यामि यदि स्वाध्यायाभ्यसनं च एव यथाविधि वाङ्मयं तपः उच्यते. अशा प्रकारे काय म्हणतात आचार्य भाष्यामध्ये म्हणतात, काय म्हणतात? अनुद्वेगकरम वाक्य म्हणजे प्राण्यांना दुःखकर न होणारे, कुणालाही दुःखकर न होणारं जे वाक्य आहे तेच बोललं पाहिजे. सत्यम म्हणजे जसे ठाऊक असेल तसेच सांगणे, जे माहिती आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा माल मसाला न करता जसं माहिती आहे तसंच, म्हणून संप्रदाय सांगितलं. जसं घेतलं तसंच दुसऱ्याकडे पास करायचं काम केलं पाहिजे. सम्यक प्रदाती, जसं घेतलंय गुरुकडनं ती विद्या त्याचप्रमाणे शिष्याला ते काय आता शिकवण्याचं काम करतात. त्याच्यामध्ये मग हे असं झालं मग ते तसं झालं मग त्यामुळे हे असं आहे त्यामुळे काही कुठल्याही प्रकारची कारण मीमांसा न करता त्या ठिकाणी केलं पाहिजे. अशा प्रकारे जे आहे ते सत्य. सत्य म्हणजे जसे ठाऊक असेल तसेच सांगणे. प्रिय म्हणजे हितकर, प्रिय म्हणजे प्रिय लागतं परंतु ठीक आहे, परंतु प्रिय शब्दाचे आचार्य व्याख्या काय, त्याचं हिताचं असावं. नंतर प्रिय म्हणजे कानाला सुखकर वाटणारे, हित म्हणजे परिणामी हितवाह असावं. यद्यपि कानाला जरी गोड वाटलं तरी काय त्याच्यातून त्याचं हित झालं पाहिजे, अशा प्रकारचं ते आहे. नंतर त्याने काय होणार आहे हितवाह,
किंवा ह्या दोन शब्द दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही अर्थ घ्यावे. म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक प्रिय व हितवचन. म्हणजे यांनी काय ते ऐहिक म्हणजे या लोकांची सुद्धा मध्ये काय आहे, लोकांमध्ये सुद्धा जे काय आपण सांगू त्याने ऐहिक लोकांमध्ये सुद्धा त्याची काय झाली, प्रगती झाली पाहिजे. आणि पारलौकिक विषयामध्ये सुद्धा काय झाली, त्याची प्रगती झाली पाहिजे. अशा प्रकारचं अनुद्वेगकरम सत्यम प्रियम च हित या ठिकाणी सांगितलं त्यांनी काय, सत्यम प्रियम व हित या धर्मांनी विशेषणांनी विशिष्ट असे वाक्य घ्यावे. च यत येथील च शब्द विशेषणाचा समुच्चय करण्यासाठी आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं, दुसऱ्याला एखाद्या विषयाचा बोध करून देण्यासाठी योजलेले वाक्य सत्य हित व अनुद्वेगकरत्व यातील कोणत्या तरी एका गुणांनी, दोन गुणांनी किंवा तीन गुणांनी जर हीन असेल तर ते वाङ्मय तप नव्हे. त्याचप्रमाणे सत्यवाक्य बाकीच्या विशेषणातील कोणत्या तरी एक दोन विशेषणांनी हीन असेल तर ते वाङ्मय स्तप नाही. तसे प्रियवाक्य ही इतर विशेषणातील एक दोन तीन विशेषणांनी हीन असतात ते वाङ्मय तप नाही. त्याचप्रमाणे हितवाक्य ही बाकीच्या विशेषणातील एक दोन विशेषणारहित असेल तर त्यालाही वाङ्मय स्तप म्हणत नाही. मग ते तप कोणते, ते सत्यवाक्य अनुद्वेग प्रिय आणि हित अपरम वाङ्मय तप होय. जसे बाळा शांत व स्वाध्याय आणि योग यांचे अनुष्ठान कर म्हणजे तुझे कल्याण होईल. शास्त्रोक्त विधीचे उल्लंघन न करता म्हणजे यथाविधी स्वाध्यायाचे आवर्तन करणे हे वाङ्मय तप सांगितले. म्हणजे हे तिन्हीच्या तीन जे वाक्य आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजे. एक अनुद्वेग कर, नंतर सत्य प्रियम आणि हित, यामध्ये एक असून दुसऱ्या दोन नसतील तरी सुद्धा ते काय पूर्णमध्ये वाचिक तप होणार नाही. म्हणजे अनुद्वेग व करम नाही, सत्यप्रियम हित आहे तरी चालणार नाही. दुसऱ्यामधलं सत्य नाही बाकी प्रियम हितम आहे तरी चालणार नाही. प्रिय आहे सत्यम हितम नसेल तरी चालणार नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये असेल तेच या ठिकाणी आचार्य भाष्य करतात की अशा प्रकारचंच वाक्य जे आहे ते काय सांगितलं, वाङ्मय तप सांगितलं. आणि त्यानंतर पुन्हा 16व्या श्लोकाच्या माध्यमातून मानसिक तप कोणतं, तर त्या ठिकाणी सांगितलं मनप्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धि हृत्यैद तपो मानसमुच्यते. मनप्रसाद सौम्यत्व, मनप्रसाद म्हणजे काय, अंतःकरणाची असणारी काय अत्यंत शांती. मनप्रसाद अंतःकरण शांत, मन प्रसादे हे मन एकदा प्रसन्न असेल त्याला का सर्व दुःखांचा हरण. सर्व प्रकार मनप्रसाद अंतःकरणाची अत्यंत शांतता पाहिजे. शांत कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये काय शांतता पाहिजे. त्याच्यामध्ये काही चलबिचल आपण म्हणतो ती कुठल्या प्रकारची होता कामा नये. मनप्रसादाने कसं आहे, प्रसन्न पाहिजे अंतःकरण, सदैव प्रसन्न अंतःकरण पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही ग्रॅमलिंग नाही, सारखं रडत रडत. काही लोकांना फार ती सवय, काही झालं तर कधीही प्रसन्न चित्त नसतं. सारख्या कंप्लेंट्स हेच झालं ते झालं हे असंच आहे. हा संसार आहे, हा संसार हा असाच चालणार. म्हणून त्या ठिकाणी आपण सारखे ते मागे बकरी आणि तिच्या 2 पिल्लाची जी गोष्ट ऐकली ती तसंच आहे संसार. त्याच्यामध्ये सगळंच चालू राहणार आहे. एकामागे एक गेला की दुसरा आला, दुसरा गेला की तिसरा आला. किरकिर 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 किरकिर. पिल्लं जातात तिथं पाणी प्यायला, त्या ठिकाणी चाललेला कळप आहे, त्या ठिकाणी विहिरीवर चाललेला राट फिरतोय आणि त्याचा आवाज तो आहेच. कर 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 चालतो. आणि काय ते जेव्हा येईल तेव्हा ते पाणी खाली पडतंय. आता बाकी सगळ्या बकऱ्यांनी पाणी पिऊन पुढे चालायला लागल्या. ही 2 पिल्लं तिथंच उभी राहिली. आणि काय म्हणतात, मग आईने विचारलं अरे इथं कशाला उभे राहिला, पाणी पिऊन पुढे निघायचंय. नाही म्हणे थांब जरा आई. काय म्हणतात, थांब जरा. का नाही म्हणे जे करकर करकर जो आवाज येतोय तो आम्हाला कांठाळ त्याने कसं तरी होतंय, पण तो जेव्हा थांबेल तेव्हा आम्ही पाणी पितो. आई म्हणते अरे बाळांना तसं होऊ शकत नाही. ज्यावेळेस आवाज थांबणार आहे त्यावेळेस पाणी पण थांबणार आहे. पण जेव्हा आवाज आहे तेव्हाच पाणी पिऊन घ्या. तसं आहे संसार हा असाच आहे. याच्यामध्ये सगळी करकर करकर सारखे चालूच राहणार आहे. हा आला तो नाही तर त्याच्या रूपाने तो नाही तर आपण फक्त कारणं बदलत राहतो. अलग लक्षात, हा असाच चालणार आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे, याच्यामधनंच परमार्थ आपल्याला साधला पाहिजे. त्या गोष्टीचं काय तात्पर्य, हे असंच चालू राहणार आहे, याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. काय केलं पाहिजे, आपण कसं ॲडजस्ट होऊ आणि आपण ॲडजस्ट होत कसं पुढे जाऊ.
गर्दी असते फार मोठी प्लॅटफॉर्मवर किंवा आपण स्टेशनला गेल्यानंतर. मग आपण काय करतो, असं ताठच भूमिकेत गेलो तर आपण जाऊ का, नाही. काय करतो, त्या सगळ्या गर्दीमध्ये आपल्याला स्थान कुठं जायचं, आपल्याला मेन दारापर्यंत जायचं आहे रेल्वेतनं उतरल्यानंतर. परंतु भरपूर मुंबईसारख्या प्लॅटफॉर्मवर भरपूर गर्दी आहे, पण त्यातनं मेन आपल्याला गेटवर जायचं. मग आपण काय करतो, आपल्याला ॲडजस्ट करतो त्या गर्दीच्या अनुषंगाने. कधी सरळ चालू, कधी आडवं होऊ, कधी पुन्हा आडवं होऊ, कधी वाकू, कधी वरती होऊ, कधी एक पाय वर करू, इकडून तिकडून करत आपल्याला ॲडजस्ट करत 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 आपण काय करतो, शेवटी गंतव्य स्थानावरती पोहोचतो. तसंच हा संसार, याच्यामध्ये म्हणून त्याला संसार म्हटलं. दुःखालयम अशाश्वतम म्हटलं. कसा हा दुःखाचा आलय, याच्यामध्ये कुठेही सुख तुम्हाला नाही. मग काय याच्यामध्ये काय केलं पाहिजे, याला ॲडजस्ट करत 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 काय केलं पाहिजे, आपलं गंतव्यस्थान जे आहे, आपलं साध्य जे आहे, ममै वांशो जीवलोके यद्गत्वान निवर्तन्ते, त्या साध्यापर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे. आणि म्हणून त्याकरता काय पाहिजे, मनप्रसाद सम्यत्व मौनमात्मविग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानस मुच्यते. की अशा प्रकारे अंतःकरणाची असणारी शांती, प्रसन्नता, सौम्यत्व म्हणजे सौम्य बाजू, मौन म्हणजे न बोलण्याविषयी मनाचा संयम, सातत्याने आपलं जेवढं पाहिजे तेवढंच कामापुरतं बोलणं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आत्मनिग्रह, सर्व बाजूंनी मनाचा निरोध, भावसंशुद्धी, मनाचा निष्कपटपणा, हे सगळं काय, हे सगळं मानसिक तप या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या आपण पाठामध्ये पाहणार आहोत.